Zee 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। साखर सम्राटांमुळे ऊस उत्पादक शेतकरी नेहमीच त्रासलेला असतो। शेतकऱ्याला निदान त्याच्या पोटा पाण्यापुरती तरी पैसा नको का? पण हे या साखर सम्राटांना कोण सांगणार? त्यांना फक्त स्वतःचं उखळ पांढरं करायचं असतं। त्यासाठी जो दिसेल त्याला लुबाडायचं काम करायचं एवढंच फक्त यांना माहित। त्यात प्रशासनही त्यांना साथ देतं। विरोधकांच्या कारखान्यांवर कारवाई करायची, पण सत्ताधाऱ्यांना मोकाट सोडायचं असं काम प्रशासनाकडून सुरू आहे। या विरोधात नगर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं आवाज उठवलाय आणि त्याला साथ दिली सी हेल्पलाईननं। शेतात राबून उसाचं चांगलं पीक काढायचं आणि पीक कारखान्यात दिलं की त्याचा मोबदला विसरायचा, असंच दुष्टचक्र कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांबरोबर सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या सुरेश या शेतकऱ्याचीही अशीच व्यथा। नगरमधल्या जामखेड तालुक्यात राहणाऱ्या सुरेश दिनकर नामदास यांनी त्यांच्या 2 एकर शेतात उसाचं पीक घेतलं। 44.652 टन उसाचं पीक आलं। 8 फेब्रुवारी 2012, 10 फेब्रुवारी 2012 आणि 11 फेब्रुवारी 2012 या 3 तारखांना सुरेश यांनी त्यांच्या शेतातला ऊस शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याला पाठवला। कारखान्याला ऊस देतानाच 1800 रुपये टन अशी कारखान्याबरोबर बोली झाली होती। पण सुरेशला ना या ऊसाची बिलं मिळाली ना पैसे। कारखान्यात सतत खेटा घालूनही सुरेशला कोणी दाद देईना। त्यातच सुरेशला एक भलताच प्रकार लक्षात आला। शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं सुरेशच्या ऊसाची एक खेप परस्पर उस्मानाबादमधल्याच नरसिंह सहकारी साखर कारखान्याला पाठवली, पण त्याचेही पैसे अजून सुरेशला मिळालेले नाहीत। ऊस कारखान्यात दिल्याला आता 7 महिने उलटून गेले, तरी सुरेशला ऊस बिल आणि ऊस तोडणी बिल मिळालेलं नाही। हक्काच्या पैशांसाठी कारखान्यात खेटा घालूनही काहीच फायदा होत नाही म्हटल्यावर सुरेशनं उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि सहकार मंत्र्यांना पत्र पाठवलं, पण या दोघांनाही सुरेशच्या समस्यांकडे लक्ष द्यायला बहुधा वेळच नसावा। दाद मिळत नाही म्हटल्यावर सुरेशनं अखेर झी हेल्पलाईनला कॉल केला आणि आपली समस्या सांगितली। त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून मी त्यांनी माझे कोणी दखल घेतलेली नाही। मी सहकार मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय, जिल्हाधिकाऱ्याला केलेला आहे, कारखान्याशी केलेला आहे, त्याची अद्याप कोणी दखल घेतलेली नाही। खरं तर ही परिस्थिती एकट्या सुरेशची नाही। असे अनेक सुरेश आजही आपली ऊस तोडणीची बिलं मिळावीत, आपले हक्काचे पैसे मिळावे म्हणून या कीड लागलेल्या व्यवस्थेशी झगडतायत। बिल मागायला गेलं तर अरे रावीची भाषा मिळते कारखान्याहून, म्हणून मारायची धमकी देत आहेत। शेतकी अधिकारी सांगतात आता ऊस बिल तुम्ही बघा येईल त्यावेळेस घ्या, हे उत्तर आम्हाला वेळोवेळी मिळतात। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलाला आम्ही स्पीड पोस्टाने पत्रव्यवहार केला, त्यांचं एकही रिप्लाय आम्हाला आलेला नाही। सुरेशची समस्या ऐकल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं याबाबत माहिती मिळवायला सुरुवात केली। त्यातून पुढे आलं ते हे वास्तव। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 3 सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या वर्षाच्या हंगामातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं अजूनही दिलेली नाहीत। त्यामुळे या 3 कारखान्यांविरोधात जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत। उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना 2 महिन्यांपूर्वीच साखर आयुक्तांनी हे आदेश दिलेत। पैसे न मिळालेल्यांमध्ये नागझरवाडीचे वालचंद साळुंखेही होते यासाठी म्हणतोय कारण ऊस बिलाची वाट पाहून थकलेल्या वालचंद साळुंखे यांनी अखेर 17 सप्टेंबरला आपली जीवनयात्रा संपवली। त्यानंतर बिथरलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयानं थातूरमातूर कारवाईचा दिखावाही केला। त्यातही सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयानं फक्त शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याविरोधात जप्तीची कारवाई केली। शिवशक्ती आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांविरोधात कारवाई करणं त्यांनी टाळलं, कारण हे कारखाने सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहेत। राजकीय दबावापोटीच या कारखान्यांवर कारवाई केली जात नाहीये हे स्पष्ट दिसतंय। शिवाय शेतकरी संघटनेनेही असाच आरोप केलाय। शिवशक्ती आणि तुळजाभवानी कारखाना हे राजकीय ज्यांचे सत्ताधारी पुढाऱ्याचे कारखाने आहेत, म्हणून आतापर्यंत त्यांच्यावर काही जिल्हा प्रशासन कारवाई करत नाहीत, ह्या जिल्ह्याचे कलेक्टर कारवाई करत नाहीत। त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। राज्य साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नरसिंह कारखान्याकडे 5,63,00,000, शिवशक्ती कारखान्याकडे 3,84,00,000 आणि तुळजाभवानी कारखान्यांकडे 5,15,00,000 रुपये देणं बाकी असल्याचं म्हटलंय। पण कारवाई कधी केली जाईल हे देवच जाणो। सध्या दुष्काळी परिस्थिती चालू आहे, बँकेकडून कर्ज मिळत नाही, कारखान्याकडून बिल मिळत नाही, तर हे कुठंतरी या जिल्ह्याचं प्रशासन या सत्ताधारी पुढाऱ्याच्या दबावाखाली आहे, म्हणूनच त्या दोन्ही कारखान्यावर कारवाई होत नाही। तर ताबडतोब या जिल्हा प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई करावी
आणि जर कारवाई नाही झाली, 8 दिवसात नाही झाली, तर शेतकरी संघटना या जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहे. आम्ही मांडली फक्त सुरेशची समस्या, पण असे अनेक सुरेश रिकाम्या हातांनी या प्रशासनाकडे आशेनं पाहतायत. जर याकडे लक्ष दिलं नाही तर निश्चितच मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या आंदोलनात झी हेल्पलाईन सर्वात पुढे असेल यात शंकाच नाही, कारण सवाल या शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईनसाठी उस्मानाबादहून महेश पोद्दार आणि अहमदनगरहून निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.